नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसंख्येची वाढ गृहीत धरून नियोजन करावं, पालकमंत्री संजय शिरसाट यांचे जिल्हा नियोजन समिती बैठकीत निर्देश. सन 2025-26 साठी 1354 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता. चिकलठाणा परिसरात मिनी घाटीसमोर भरधाव हायवानं पादचारी वृद्ध महिलेला चिरडलं. चालक ताब्यात. अवैध वाळू तस्करांच्या वाहनाचा वेग वाढला. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्तानं रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन तयार करावं असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिलेत. जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक गुरुवारी नियोजन सभागृहात पार पडली. बैठकीस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संदीपान भुमरे, डॉक्टर कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आमदार राजेश राठोड, विधानसभा सदस्य आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्रशांत बम, आमदार रमेश बोरनारे, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार संजनाताई जाधव तसंच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात सन 2024-25 साठी मंजूर नियत व्यय सर्वसाधारण 660 कोटींचा आहे. त्यात गाभा क्षेत्र 450 कोटी 91 लक्ष रुपये, बिगर गाभा क्षेत्र 180 कोटी 58 लक्ष रुपये, तर नियोजन आराखड्यातील योजनांव्यतिरिक्त योजना 28 कोटी 51 लक्ष असे एकूण 660 कोटी रुपये मंजूर नियत व्यय आहे. तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 104 कोटी, तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी 9 कोटी 90 लक्ष रुपये असे एकूण 773 कोटी 90 लक्ष रुपयांचा नियत व्यय मंजूर आहे. सन 2025-26 करिता तयार करण्यात आलेल्या आराखड्यात सर्वसाधारणांसाठी गाभा क्षेत्रात 760 कोटी रुपये, बिगर गाभा क्षेत्रासाठी 380 कोटी, तर नियोजन आराखड्यातील योजनांव्यतिरिक्त योजनांसाठी 60 कोटी असे एकूण 1200 कोटी रुपयांचा प्रास्ताविक आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या नियत व्ययाच्या तुलनेत मागणी रक्कम 540 कोटी रुपयांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी 144 कोटी 60 लक्ष रुपयांचा, तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी 10 कोटी 6 लक्ष रुपयांचा असा एकूण 1354 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सन 2024-25 वर्षाच्या मंजूर नियत व्ययातील डिसेंबर 2024 अखेर खर्चाचा आढावा घेण्यात आला. सन 2024-25 साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांचा मिळून 773 कोटी 90 लक्ष रुपयांचा नियत व्यय मंजूर असून त्यापैकी आतापर्यंत 434 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. 531 कोटी 76 लक्ष रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून 240 कोटी 78 लक्ष रुपयांचा निधी यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे. त्यापैकी 188 कोटी 28 लक्ष रुपयांचा निधी खर्च झाला आहे अशी माहिती देण्यात आली. बैठकीत पालकमंत्री शिरसाट यांनी विविध प्रकारचे निर्देश दिले. 5 वर्षांचा जिल्हा विकास आराखडा देखील पालक सचिव हर्षदीप कांबळे यांनी राबवण्याच्या सूचना सभागृहाला दिल्या व त्यास देखील जिल्हा नियोजन समितीने मान्यता प्रदान केली. बैठकीत जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था, गौण खनिज, वीज वाहिन्या व रोहित्र जोडण्या, पाणी उपलब्धता अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला. बैठकीनंतर पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते सामाजिक न्याय दिनदर्शिकेचं विमोचन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार प्रशांत बम यांच्या पायाला दुखापत झाली होती, तरी देखील ते बैठकीला हजर होते. छत्रपती संभाजीनगरातील संजय शिरसाट पालकमंत्री झाल्यानंतर पहिली डीपीडीसीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
नियोजन समितीच्या बैठकीला आमदार प्रशांत बंब यांच्या पायाला दुखापत झाली होती, तरी देखील बैठकीला ते हजर होते। तर ही बैठक सुरू होण्याआधी अंबादास दानवे यांचा तीव्र संताप पाहायला मिळाला। अंबादास दानवे यांचे ओएसडी यांना पोलिसांनी प्रवेश नाकारला होता। ओएसडी हे क्लास 1 अधिकारी असताना देखील तुम्ही त्यांना का प्रवेश दिला नाही असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला। तसंच प्रसार माध्यम आणि वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना आणि फोटोग्राफर यांना बैठक स्थळी प्रवेश दिला नसल्यानं अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मिनी घाटीसमोर भरधाव हायवानं पादचारी वृद्ध महिलेला चिरडलं असल्याची घटना घडली असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलंय। रस्ता ओलांडत असताना घडलेल्या अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली होती। छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा परिसरात असलेल्या मिनी घाटी समोर रस्ता ओलांडत असताना एका महिलेला भरधाव हायवानं चिरडल्याची घटना घडली आहे। हा अपघात एवढा भीषण होता की हायवाच्या मागील टायरमध्ये महिला पूर्णपणे फसली होती। त्यामुळे क्रेनच्या सहाय्यानं हायवा उचलून महिलेला बाहेर काढण्यात आलं। महिलेला तातडीनं मिनी घाटीत नेताच डॉक्टरांनी मृत घोषित केलं। मालनबाई विनायक चौधरी, वय वर्ष 52 असं मृत महिलेचं नाव असून चिकलठाणा पोलिसांनी हायवा चालक प्रवीण देवबा पाटील यास ताब्यात घेतलंय। दरम्यान या घटनेमुळे अवैध वाळू तस्करांच्या वाहनांचा वेग वाढला असल्याची चर्चा ऐकायला मिळते। ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या मतदारांची निव्वळ फसवणूक असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी केलाय। महाराष्ट्राच्या मतदार याद्यामध्ये फार मोठा घोळ झालेला आहे। 2019 ते 2024 लोकसभेपर्यंत महाराष्ट्रात 32 लाख मतदार वाढले आहेत। तर लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत 6 महिन्यात 48 लाख आश्चर्यकारकरित्या मतदार वाढले आहेत। कारण देशभराचा जर विचार केला तर देशभरात 1 वर्षात 3 कोटी मतदार वाढले आहेत आणि 6 महिन्यात 1.25 कोटी मतदार वाढले आहेत। 1.25 कोटी मतदार देशभरात वाढलेले असताना महाराष्ट्रात 48 लाख मतदार वाढले आहेत आश्चर्यकारकरित्या। त्यामुळे हे कोण आहेत, कुठून आले, यांचे पत्ते काय आहेत, यांचे आधार कार्ड काय आहेत आणि यांची नोंदणी कुणी केली, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की 132 मतदारसंघामध्ये 25,000 एवढे मतदार वाढले आहेत। त्यापैकी 120 मध्ये महायुती जिंकलेली आहे। लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत महाविकास आघाडीचे 24 लाख मतं कमी झालेले आहेत। तेवढे महायुतीचे वाढणं अपेक्षित असताना ते 72 लाख वाढलेले आहे। 72 मधून जर 24 वजा केले तर 48 लाख उरतात। 48च कसे काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। त्यामुळे फार मोठा हा घोळ झालेला आहे। शिर्डीमधल्या लोणी गावात अचानक 5,000 मतदार वाढले आहेत। याची उत्तरं कुणाकडेच नाहीत। आणि एक महत्त्वाचं म्हणजे मतदान संपल्यानंतर 6 वाजेनंतर 76 लाख मतदान झालेलं आहे आणि फॉर्म 17 याच्यामध्ये ताळमेळ जुळत नाही। या सर्व आकडेवारीवरून असं लक्षात येतं आणि ईव्हीएम मध्ये यांनी प्रोग्रामिंग करून बदल केलेले आहेत, हेही तज्ज्ञांनी सिद्ध केलेलं आहे। या सर्व गोष्टीवरून हे लक्षात येतं की महाराष्ट्रातली जनता ही महायुतीच्या विरोधात होती। सध्याचं वातावरण पूर्ण उलटं होतं, परंतु यांनी ईव्हीएम मध्ये प्रोग्रामिंग करून आणि मतदार याद्यात घोळ करून हे असंविधानिक सरकार सत्तेवर आलेलं आहे। निवडणूक आयोगानं एकत्रितपणे एकाच ठिकाणी याची माहिती देणं अपेक्षित आहे। तसं न केल्यास पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत, परंतु या विरोधात सुद्धा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत आणि जन आंदोलन सुद्धा आम्ही उभं करणार आहोत। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही।
कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर आपलं स्वागत. नितेश राणे यांनी मुस्लिम मुलींच्या बुरख्याला घेऊन केलेल्या वक्तव्यानंतर आमदार अबू असीम आझमी यांनी हा भाजपचा हिंदू मुस्लिम समाजातील द्वेष वाढवण्याचा डाव असल्याचा आरोप एडीएन सोबत बोलताना केलाय. हमारा देश एक धार्मिक देश है, हर लोग अपने अपने धर्म पर चलते हैं. इस्लाम में बुर्का लाजिम है. कुरान शरीफ में लिखा हुआ है कि जब औरतें घर से निकलें तो सर से पैर तक अपने बदन को ढांक लें. अब इस तरह की जो है नफ़रत वाली बातें करके हिंदू और मुसलमान को अलग करने वाली बातें रोज़ाना बीजेपी जो है एक नई चीज़ नहीं निकाल रही है कि स्कूल में बच्चियां जब एग्ज़ाम देने जाएंगी तो सिक्योरिटी को थ्रेट है, इसलिए उनको बुरके में अलाउ नहीं होना चाहिए. मेरा कहना है कि सिख भाइयों को पगड़ी है, क्रिश्चियन भाइयों को बड़ा कपड़ा पहनना पड़ता है बदन पे. इस तरह से हर लोग अपने अपने धर्म पे चलते हैं. अगरचे सचमुच कहीं थ्रेट है तो एक कैबिन में ले जाएं, क्लास में कहीं ले जाएं, अलग से लेडीज़ लोग जो टीचर्स हैं या कोई सिक्योरिटी में लेडीज़ को रखें, उनको चेक कर लें, उसमें कोई हर्ज नहीं है. अगरचे एक बहाना ये है कि एग्ज़ाम में उससे नकल कर सकते हैं, चीटिंग कर सकते हैं बुरके की आड़ में,
तो एग्ज़ाम में बैठने के पहले अच्छी तरह से कोई लेडी उसको चेक कर ले। जहाँ लड़कियाँ अकेले लड़कियों के साथ पढ़ती हैं वहाँ बुर्का पहनने का सवाल ही पैदा नहीं होता। और वैसे भी हर मुसलमान लड़की बुर्का नहीं पहनती, कुछ लोग पहनते हैं कुछ नहीं पहनते हैं, लेकिन अगर 100 में एक भी पहनती है तो उसको उतारने का कानून बिल्कुल बर्दाश्त नहीं किया जाएगा। सुप्रीम कोर्ट ने अलाउ किया हुआ है। ये एक थर्ड क्लास आदमी हमेशा नफ़रत की आवाज़ करके अपने आप को सुर्खियों में रखना चाहता है। मैं मुख्यमंत्री जी से, आदरणीय फडणवीस साहब से कहता हूँ कि इसकी ज़बान बंद करवाइए आप। ये चाहता है कि जो लड़कियाँ और हिंदू मुस्लिम लड़कियाँ साथ में पढ़ते हैं वहाँ भी फूट करा दे वहाँ पर। ये बुर्का बिल्कुल इस तरह से ऐसी बातें करके जो है नफ़रत का जो काम हो रहा है बिल्कुल बंद होना चाहिए। और बिल्कुल कहीं भी किस तरह की कोई रोक नहीं होना चाहिए। जिसको बुर्का पहन के जाना है वो फ्रीली जा सकता है, उस पर कहीं रोक नहीं लगना चाहिए। मैं ये मुख्यमंत्री जी से मांग करना चाहता हूँ। खुलताबादेत आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते महिला आणि विद्यार्थिनींना 1500 किट वाटप करण्यात आलं। महिन्याभरात मतदारसंघात 7,500 किट वाटप करणार असल्याचा संकल्प आमदार बंब यांनी केला आहे। LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या सामाजिक बांधिलकी फंड तसंच मराठवाडा नवनिर्माण लोकायत मानवलोक संस्थेच्या माध्यमातून खुलताबाद इथं 1,500 महिला व विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम घेऊन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर मानवलोक संस्थेच्या स्वेच्छा गुप्ता, आदर्श ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे सचिव अनिल घुगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, LG गायकवाड, भीमराव खंडागळे, पसराम बारगळ, दिनेश अंभोरे, सतीश दांडेकर, योगेश बारगळ, सतीश खंडागळे, राहुल निकुंभ, आशिष कुलकर्णी, अनिल करपे यांची उपस्थिती होती। यावेळी आमदार बंब म्हणाले की मासिक पाळीमध्ये महिलांनी स्वच्छता बाळगली पाहिजे। बऱ्याच महिला आजही मासिक पाळीत कपड्याचा वापर करतात, त्यामुळे शरीराला आजार जडण्याची शक्यता असते आणि बऱ्याचदा अस्वच्छतेमुळे आजार जडून मृत्यू होण्याची शक्यता देखील जास्त असते। त्यामुळे महिलांनी मासिक पाळीमध्ये कपड्याऐवजी हायजेनिक पॅडचा वापर करावा। अंगाची स्वच्छता ठेवून आरोग्य जपण्याचं आवाहन करत या कार्यक्रमाअंतर्गत गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील महिला आणि विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती करून सुमारे 7,500 किट मानव लोक संस्थेकडून वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आमदार बंब यांनी दिली आहे। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। नमस्कार, मेरा नाम स्वेच्छा है और मैं मानव लोक संस्था मराठवाड़ा नवनिर्माण लोकायत अंबेजोगाई मैं वहाँ से आई हूँ। और आज हमने ये प्रोग्राम रखा है मेंस्ट्रुअल हेल्थ मैनेजमेंट, जिसको हम मासिक पाली व्यवस्थापन भी कहते हैं। उसके लिए ये प्रोग्राम हमारा LIC, हमारे जो CSR पार्टनर है, और मानव लोक, इन दोनों ने मिलकर ये प्रोग्राम खुलताबाद में शुरू किया था। कारण ऐसा था ये प्रोग्राम शुरू करने का कि बहुत बार जो महिलाएँ होती हैं उनको पता नहीं होता है कि सही प्रैक्टिसेस क्या है अपने मेंस्ट्रुअल हेल्थ को मेंटेन करने के लिए, पीरियड्स को मेंटेन करने के लिए क्या एक सही प्रैक्टिसेस होनी चाहिए, एक प्रॉपर हाइजीन कैसे मेंटेन करना चाहिए। तो इसकी उनके बारे में उनको बहुत बार माहिती नहीं होती है। ऐसा भी देखा गया है कि बहुत बार महिलाओं के पास सही तरीके के सैनिटरी नैपकिन्स या वो जिसको हम पैड्स भी बोलते हैं वो यूज़ नहीं करते हैं। तो इस वजह से उनको कई सारी बीमारियां होती हैं। और ये एक बहुत बड़ा रीज़न है कि आजकल भारत में भी ये देखा गया है कि लोगों को इसके बारे में ज़्यादा पता ही नहीं, क्योंकि इसके बारे में चर्चा नहीं होती है। घरों में चर्चा नहीं होती है तो बहुत बड़ी बात है कि ऐसे हम किसी ओपन ग्राउंड में हम इस बारे में हम चर्चा करें। तो इसीलिए इस चीज़ को अवेयरनेस हम कैसे दे सकते हैं, मेंस्ट्रुअल हेल्थ के बारे में लोगों को ज़्यादा से ज़्यादा कैसे पता चले, महिलाओं को कैसे हम अवगत कराएं नई नई प्रैक्टिसेस के थ्रू, इसके लिए ये प्रोग्राम रखा गया था। और साथ में हमने उनको सिर्फ ये अवेयरनेस ना कराते हुए उनको एक हमने किट भी डिस्ट्रीब्यूट किया, जिसमें हमने उनको रीयूजेबल क्लॉथ पैड दिया है। क्लॉथ पैड देने का कारण ये है कि एक तो ये पर्यावरण को बिल्कुल भी हानि नहीं पहुँचाता। ये पैड आप 3 साल तक मिनिमम यूज़ कर सकते हैं। और हमने एटलीस्ट 5 पैड्स ऐसे महिलाओं को दिए हैं। साथ में उस किट में हमने एक सैवलॉन की बॉटल, एक डस्टिंग पाउडर, जो कि आपके फंगल इन्फेक्शंस बहुत बार जो महिलाओं को हो जाते हैं उसके लिए हमने दिया है। ORS हमने महिलाओं को भी दिया है, क्योंकि बहुत बार महिलाओं जिनको मासिक पाली होती है उनको एक कमज़ोरी शरीर में महसूस होती है। उसके लिए एक ORS का पैकेट, एक गर्म पिशवी जिसको हॉट वाटर बैग भी हम कहते हैं, हॉट वाटर बैग भी दिया है जिनको कमर में दर्द, पाँव में दुखना होता है। तो उसके लिए एक पूरा किट का यहाँ पे हमने डिस्ट्रीब्यूशन किया है। एटलीस्ट आज 500 से 600 महिलाएं इस पूरे प्रोग्राम में थी। और हमारा
एम है कि हम एटलीस्ट 7,000 महिलाओं तक पहुंचेंगे। हर महीने हम 1500 इस तरीके का एक किट वाटअप हम यहाँ पे करेंगे एंड जितना ज़्यादा हो सकता है उन महिलाओं को इसकी इम्पोर्टेंस के बारे में बताएंगे कि क्या प्रैक्टिसेस फॉलो करनी चाहिए, किस तरीके से आप अपने मेंस्ट्रुअल हेल्थ को मेंटेन कर सकते हैं ताकि आपको बीमारियाँ कम से कम हो। कुछ इस तरीके की बीमारियाँ होती हैं जो कैंसर तक भी चली जाती हैं, तो उन महिलाओं को हम कैसे रोक सके वहाँ तक पहुँचने के लिए और अच्छी प्रैक्टिसेस कैसे फॉलो हो, इसके लिए हमने ये प्रोग्राम। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाईपलाईन मधून अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्या इसमाविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर नळ जोडण्या महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत निष्कासित करण्यात आल्यात। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली मागील सुमारे 2 महिन्यांपासून वॉटर वर्कच्या दुरुस्तीसाठी एंडोबोट रोबोट सोबत काम करत आहेत। सदर कोटिक पद्धतीनं काम करत असताना उस्मानपुरा परिसरातील हॉटेल डेरा पंजाबच्या मागील गल्लीमध्ये खड्ड्यामध्ये नवीन 160 मिलीमीटर HDPE पाईपलाईनवर आढळलेल्या बेकायदेशीर पाणी कनेक्शनची वैयक्तिकरित्या पाहणी करताना काही अनधिकृत कनेक्शन दिसून आले। यावेळी महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांची घटनास्थळी उपस्थिती होती। महानगरपालिकेच्या पाईपलाईन मधून अनधिकृत नळ कनेक्शन 2 ठिकाणी घेण्यात आल्याचं या ठिकाणी रोबोटिक पद्धतीनं दिसून आलं। अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्या इसमा विरोधात मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर नळ जोडण्या महानगरपालिका प्रशासक यांच्या उपस्थितीत निष्कासित करण्यात आल्या आहेत। घटनास्थळी कार्यकारी अभियंता फालक, उप अभियंता भामरे, पथक अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता विक्रांत सावंत, सुमित बोराडे, अक्षय साळवी यांच्यासह लाईनमन मोरे व विशेष अवैध नळ शोध पथक उपस्थित होतं। महानगरपालिकेच्या वतीनं अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात मोहीम तीव्र करण्यात आली असून अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीनं पाईपलाईनच्या आतमध्ये कॅमेरा टाकून सदर काम अत्यंत सोयीचं झालंय। मनोज जरांगे पाटील यांना महायुती सरकारनं काही आश्वासनं दिल्यानं त्यांनी उपोषण स्थगित केल्याची माहिती समोर येत असून त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबई जाम करणार असल्याचा इशारा महायुती सरकारला देण्यात आलेला आहे। ओबीसीच्या आरक्षणाचं वरचं नव्हतं पाहिजे, तर ओबीसीच्या आतलं पाहिजे होतं आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर 2012चा कायदा दुरुस्त करावाच लागत होता, म्हणून ती सगळ्या सेवेची अधिसूचना काढली। ते राईट होते पण ते पुढे अंमलबजावणी नाही केल्यामुळे आपण फसवून झाले। तर आता मुंबईला जाऊन अंमलबजावणी करून मागणी सगळ्या मागणीची फक्त जाताना आपल्याला आता पहिल्यासारखं नियोजन करावं लागेल। सांगत आपल्याला 100 तुकड्या करावं लागतात आणि एका तुकडीत कमीत कमी आपल्याला 50,000 बोर्ड पाहिजे। आपल्याला ते नियोजन स्ट्रॉंग करायला लागणार आहे, कारण आपण जसं मुंबईत ज्यावेळी शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यावेळी गेलो होतो त्यावेळेस आपण थोडं आनंदात नेले, आनंदातून माघारी आणले, पण आरक्षण घेऊनच आलो। त्याला आरक्षणच म्हणजे सगळ्या शहरीचं अंमलबजावणी आता राज्य धरलेले आहे, म्हणजे ते का साधा विषय नाहीये। साधा विषय असता तर इतके विरोधात केलेच नसते। आपल्या बिगर मंत्री पद मिळालेले सुद्धा पहिले त्याच्यात विरोध करीत होते त्यांना, म्हणजे हे खरंय, हे खरंय। सगळे शहरीचे अंमलबजावणी लहान विषय नाही। आपण जरा निवेदन करू, गडबड नको। आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताना त्यांचा दोषच नाही। आपली तसं होणारच नाही, कारण आपण जाताना 50 लाख ते 70 लाखापेक्षा जास्त होणार ना, म्हणजे ह्यावेळेस 2 कोटी मराठी आज घेतणार आहे बिना निवेदनाचे। निवेदन सोडून त्यावेळेस आपल्या जर पोलिसांनी हल्ला, आपण पोलिसाला असं गोष्ट कोणाला लावायचं? मंत्री मंत्री मंत्र्याच्या पोलिसांना आपला हल्ला पोलिसाला माझा रामराम आणि यांना धरायचा सांगायचा, यांना सोडायचं नाही। जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं, ही धमकी नाही। आपण जसं करतो तसं तरी करतो, मग बोललो आमची मुंबई आम्हाला येऊ दे, बसून दे, खाऊन दे, पिऊन दे, बघून दे ना, कंपन्या बघून दे, रेल्वे बघून दे, विमानतळ होतं ते बघून दे, मंत्री कोणत्या जागेवर होतं ते बघून दे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। लोकसंख्येची वाढ गृहीत धरून नियोजन करावं, पालकमंत्री संजय शिरसाट यांचे जिल्हा नियोजन समिती बैठकीत निर्देश। सन 2025-26 साठी 1,354 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता।
चिकलठाणा परिसरात मिनी घाटी समोर भरधाव हायवानं पादचारी वृद्ध महिलेला चिरडलं. चालक ताब्यात, अवैध वाळू तस्करांच्या वाहनाचा वेग वाढला. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.